हां, किशोरजी ननावरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम केलेला आहे. तर काय सांगाल तुम्ही? मी त्यांची आई आहे. मला खूप अभिमान आहे. आणि माझ्या राजू जे होता ना, त्यालाच तालमीची आवड होती. पण काय आमच्या तारावळीनं किंवा आमच्या काय वैयक्तिक गडबडीमुळं त्याला नाही करता आलं. तर त्याची विचार लय होती की एकतरी मुलगा पहिलवान करायचा. म्हणून त्यांनी चैतन्याला पहिलवान करायचं ठरवलंय. ती चांगल्या पद्धतीनं करतो कुस्त्या. चेतन कुठं आहे आता तालमीत? तालमीत कुठं आहे? बारामतीला कुस्ती केंद्राला. कुस्ती केंद्राला आहे माझा नातू. खूप चांगला कुस्ती करतो. त्याचा अभिमान मला वाटतो. असाच अभिमान त्याला मला वाटून द्यावा. त्यांनी चांगल्या प्रकारे कुस्त्या कराव्यात आणि सगळ्यांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी उभं राहावेत. आमच्या संपूर्ण नरवरे कुटुंबाचे परिवार आमचे सगळेजण जावा भावा दीर जावा सगळी माझी आहेत. हे सगळ्यांनी त्याचा आधी करावा, त्याला आशीर्वाद चांगला द्यावा, हीच माझी विनंती. चेतन, तुम्हाला काय वाटतंय? आज वाढदिवस आहे, तर आज म्हणजे नाही का आपल्या वडिलांचा वाढदिवस आहे आमच्या. तर त्याच्यासाठी एक कार्यक्रम काहीतरी ठेवायचा. तर ते आमचं चुलतेत ना, तर त्यांचं कसं तालमीची लय आवड आहे पहिल्यापासून त्याला. पण ती तवाच्या गडबडीमुळे किंवा त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना ते नाही झालं. तर त्यांची इच्छा होती की ती कोणीतरी घरात करावं, म्हणून ते मला सांगतात की बाबा तू काही करून दाखव सगळ्यांना, जे मला नाही झालं ते तू करून दाखव. तर त्यासाठी मी म्हणजे खूप मेहनत घेतली त्यांच्यासाठी, अजून मेहनत घेणार मी. आणि आजचा कार्यक्रम म्हणावा तर एक वस्तादांची सर्वांची ओळख व्हावी किंवा माझी ओळख सर्वांच्या म्हणजे वस्तादांची व्हावी, त्यासाठी हा कार्यक्रम घेतला. आणि त्या कार्यक्रमासाठी एक योगायोग म्हणून वडिलांचा वाढदिवस पण होता, त्याच्यासाठी तो कार्यक्रम आम्ही. किती दिवसापासून नियोजन चालू आहे म्हणजे कार्यक्रमाचं? एक महिना दीड महिना झाला. त्यांचं फोन कर कुणाला, सर्व वस्तादांना सांग, ती कॉम्प्लीट जाहिरात वगैरे तयार केली सगळी आणि ट्रॉफ्या हे सगळ्यांचं नियोजन केलं. एक महिना झालं चालले त्यांची. ओके.